नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मॉमी या चॅनलमध्ये. आज आहे 8 मार्च आणि माझा मोबाईल खराब झालेला असल्यामुळे मला त्या दिवशी व्हिडिओ काही टाकता आला नाही आणि त्याच्यामुळे हा उशिरा व्हिडिओ मी टाकत आहे. तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज सुट्टी आहे त्यामुळे टिफिन आणि मुलांची तयारी वगैरे अशी काही घाई गडबड नाही. त्यामुळे मग निवांत सकाळी उंबरठ्याचं लेपन करून घेतलं आणि छान अशी पूजा करून घेतली. देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग लगेचच मी स्वयंपाकाच्या तयारीला लागली आणि आज जेवणामध्ये मी छान उडदाची डाळ बनवलेली आहे आणि त्याबरोबर भाकरीचा प्लॅन केलेला आहे. भाकरीबरोबर उडीदची डाळ खूपच छान लागते. स्वयंपाक झाला आणि त्याचबरोबर वॉशिंग मशीनला कपडे लावलेले तेही धुवून झालेले होते. त्यानंतर मग तेही वाळवत घातले. काल मला एक ब्लाऊज शिवायचा होता, परंतु तो अर्धा शिवला गेला आणि इतक्यात पाहुणे आले आणि त्यानंतर मग आज हा ब्लाऊज मी कंप्लीट केला आणि पहिल्यांदाच मी अशी पफ बाई ट्राय केलेली आहे. यूट्यूबलाच मी पफ बाईचा व्हिडिओ बघितलेला होता आणि ते बघूनच मी पहिल्यांदा ट्राय केलं आणि छान जमलंही आहे मला आणि अशा प्रकारे छान फिनिशिंगने मी हे ब्लाऊज शिवून घेतलेला आहे. संध्याकाळी एका कार्यक्रमालाही मला जायचं आहे, त्यामुळे मग ते ब्लाऊज मी तयार करून घेतलं. त्यावरच्या साडीलाही छान प्रेस करून घेतली. म्हटलं चला त्या कार्यक्रमाला ही साडी घालून जाऊया असं. आणि आता प्रेस करायला बसलेलीच होती तर मग एक दुसरी साडी ही बिगर इस्त्री करायची पडलेली होती, तिलाही इस्त्री करून घेतली. आमच्या इस्त्रीची थोडीशी प्रॉब्लेम आहे, ते म्हणजे ती इस्त्री कधी कधी जास्त गरम होऊन जाते आणि डायरेक्ट मग कपड्यांना चिटकून जाते. त्यामुळे मग इस्त्री करत असताना थोडीशी भीतीही वाटत होती, कारण एकदा असा प्रकार माझ्याबरोबर घडलेला. कारण साडी नवीनच होती आणि मी डायरेक्ट इस्त्री करायला गेली तर मग डायरेक्ट ती तेवढा भाग जळूनच गेलेला. त्यामुळे मग थोडं आता सावधगिरीनेच मी इस्त्री करायला घेते. दुपारी थोडा आराम केला आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या रुटीनला लागली. आधी देवपूजा करून घेतली आणि स्वयंपाक तर काही आज बनवायचं नव्हतं, कारण कॉलनीतील एका दादाची रिसेप्शन पार्टी होती, त्यामुळे मग तिथेच जेवण वगैरे होतं. कार्यक्रमाला जायला थोडा उशीर होता आणि इतक्यात मुलांना थोडीशी भूक लागलेली होती, त्यामुळे मग त्यांना थोडेसे फ्रूट खायला दिले. आणि इथे उत्कर्ष सृष्टीला असं सांगणं चालू आहे की पहिले आपण ग्रेप्स खाऊया आणि त्याच्यानंतर मग पपई खाऊया. मुलं फ्रूट खात आहेत तिथपर्यंत मी ही स्वतःची तयारी करून घेते आणि त्यानंतर मग मुलांची तयारी करून देईल. आणि त्याच्यानंतर मग सरांनी दूध वगैरे आणून दिलेलं होतं, तेही तापवून घेतलं. आणि हे जे एनोलॉक होतं त्यामध्ये मी उत्कर्षला सांगत आहे की पप्पांना सांग की त्यामध्ये पैसे टाकून द्या आणि ते पॅक करून द्या असं. कार्यक्रमाला जायला थोडा उशीर होता, तिथपर्यंत मग मी चहा पाण्याचे भांडे जे होते संध्याकाळचे तेही घासून घेतले. रिसेप्शनला जायचा टाईम झालेला होता आणि त्यानंतर मग आम्ही रिसेप्शनला जायला निघालो. बाहेर गौमाता होती, गौमातेचं दर्शन घेतलं आणि रिसेप्शनच्या ठिकाणी पोहोचलो. आणि छान असं इथे डेकोरेशन करून ठेवलेलं होतं. सृष्टी आणि उत्कर्षचा इथे गणपतीजवळ छान फोटो वगैरे काढून घेतला. बरोबर टायमावर आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचलेलो होतो. आम्ही पोचलो इतक्यात नवरदेव आणि नवरीची एंट्री झालेली आहे. त्यानंतर मग नवरदेव नवरीला भेट दिली आणि त्याच्यानंतर मग छान असा जेवणाचा आनंद घेतला. आणि चायनीज आयटमही त्यांनी ठेवलेले होते, त्यामुळे इथे मंचुरियनचा सृष्टी आणि उत्कर्ष आनंद घेत आहेत. आणि त्यानंतर मग आम्ही परत घरी जायला निघालो. आणि आता घरीच जायचं आहे तर बाहेर छान असं डेकोरेशन केलेलं होतं,
तिथे मग छान मुलांनी एन्जॉय करून घेतला. डेकोरेशनच्या ठिकाणी छान 2 हत्ती आणि बॅक साईडला छान असा वॉटरफॉल होत होता आणि ते बघून अगदी मन प्रसन्न होऊन गेलेलं होतं. घरी जाऊन आता फक्त झोपायचंच होतं, त्यामुळे मग 5-10 मिनटं इथे मुलांना छान खेळू दिलं आणि त्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो. उत्कर्ष इथे छान एन्जॉय करत होता, परंतु मध्येच गाड्यांचा वगैरे आवाज आला तर त्याला भीतीही वाटत होती. जणू काही ते अंकल आपल्याला रागवतील असं त्याला वाटत होतं. लहानपण खरंच खूप गोड असतं. कुठेही आपल्याला खेळता येतं, बागडता येतं, हसता येतं, बोलता येतं आणि एकदाचे का आपण समजूतदार झालो तर मग समजूतदार माणसं जास्त बोरिंग होत जातात. कधी कधी असं वाटतं की समजूतदारपणा बाजूला ठेवून लहान मुलांसारखं आपणही जीवन जगलं पाहिजे. चला, कितीही मनात विचार आले तरी प्रत्यक्षात मात्र आपण ते करू शकत नाही, कारण आपण जर लहान मुलांसारखं करायला गेलो तर मग लोक आपल्याला वेड्यात काढतील. त्यामुळे लहान मुलांच्या आनंदातच आनंद मानून आपण जगलं पाहिजे. बऱ्याच उशीरपासून सृष्टी आणि उत्कर्ष इथे खेळणं झालं, फोटो सेशन झाला, व्हिडिओ काढून झाले आणि आत्ता जायची वेळ आलेली आहे. आता घरी जाऊया आणि उद्या मावशीने अजून सत्यनारायणच्या दर्शनाला बोलवलेलं आहे, त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी अजून मग सत्यनारायणच्या दर्शनालाही आम्ही तिकडे गेलो. आणि असा काहीसा आजचा माझा दिवस होता. आणि प्लीज व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि कमेंटही करा. तुम्ही कोणत्या गावाहून माझा व्हिडिओ बघताय तेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि इथे मी माझा ब्लॉग संपवते. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत काळजी घ्या.